600च्या वरती उडान योजनेच्या माध्यमातून देशभरामध्ये छोटी शहरं मोठ्या शहरांना जोडली जात आहेत। जवळपास 1.5 करोड प्रवाशांनी उडान योजनेच्या माध्यमातून मागच्या 2-2.5 वर्षामध्ये प्रवास केला आणि या उडान योजनेच्या माध्यमातून मोदीजी असं म्हणतात कि उड़े देश का आम नागरिक हवाई चप्पल पहनने वाला भी अब हवाई सफर करेगा। या संकल्पनेवरती आधारित देशामधला विमान प्रवास सामान्य नागरिकाच्या आवाक्यामध्ये आला। नागरिक आता आतापर्यंत या विमान सेवेने ज्यांनी प्रवास केला, नुकत्याच झालेल्या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा माननीय देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सुद्धा घोषित केलं की उडान योजना इथून पुढे 10 वर्ष आम्ही ही आता कायम ठेवणार आहोत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या देशातील 4 कोटी लोक ही उडान योजनेच्या माध्यमातून आता प्रवास करतील। आणि यासोबतच हाही विषय सातत्याने समोर यायचा की विमानतळावरती सर्वसामान्य माणसाला खाद्यपदार्थ फार महाग मिळतात आणि म्हणून जसा विमान प्रवास सर्वसामान्य माणसासाठी आवाक्यात यावा म्हणून VGFच्या माध्यमातून केंद्र सरकारनं ही उडान योजना सुरू केली। त्याचप्रमाणे उडान यात्री कॅफेची सुद्धा संकल्पना माननीय मोदीजींच्या विचारातून पुढे आली आणि देशामध्ये कलकत्ता असेल, चेन्नई असेल आणि अहमदाबाद याच्यानंतर आज पुण्यासारख्या एका मोठ्या विमानतळावरती उडान यात्री कॅफेला शुभारंभ झाला। 20 रुपयामध्ये वडापाव, 20 रुपयामध्ये समोसा, 10 रुपयामध्ये पाण्याची बॉटल, 10 रुपयामध्ये चहा, अशा पद्धतीनं आता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं आता पुणे विमानतळावर सुद्धा हे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील। पुढच्या काही दिवसात आम्ही मुंबईच्या विमानतळावरती सुद्धा उडान यात्री कॅफे सुरू करत आहोत। त्यामुळे मागच्या 10 वर्षात या देशातील विमानन क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली। 10 वर्षापूर्वी या देशामध्ये 74 विमानतळ होते, आज 160 विमानतळ झाली। अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि म्हणून पूर्वी लोक एसटी मागायचे, रेल्वे मागायचे, आज लोक विमान सेवा मागतायत। हा बदलत्या आणि विकसित भारताच्या दृष्टीने प्रवास करणाऱ्या आपल्या देशाचं आजचं चित्र आहे आणि माननीय मोदीजी हे सांगतात की 2047चा विकसित भारताचा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत। त्यामध्ये या हवाई जे विमानन क्षेत्र आहे याचा मोठा वाटा असेल आणि त्यावेळेला या देशामध्ये किमान 400 विमानतळ होतील। अशा पद्धतीने एक मोठं काम या क्षेत्रामध्ये आज सुरू आहे। विशेष करून आज पुणे विमानतळाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नवीन विमानतळ अस्तित्वात, नवीन टर्मिनल ज्या वेळेला हे उद्घाटन झालं त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर खूप मोठा फरक या पुण्यातील विमान सेवेवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळेल। आपण जर पाहिलं तर जवळपास 52,000 चौरस मीटरच्या पेक्षा अधिक क्षेत्र या नवीन टर्मिनलचं आपण पाहतोय। दरवर्षी जवळपास 90 लाख लोक या विमानतळावरून आता प्रवास करतायत। 34 चेक इन काउंटर झाली, आज 25 स्वयं चेक इन किऑस्क म्हणजे आपण डीजे यात्रा सुद्धा या ठिकाणी सुरू केली। आता याच्या सोबतच नव्यानं जुनं जे टर्मिनल आहे ते सुद्धा रिन्युअल होतंय, त्याच्या सुद्धा कामाची आज आम्ही पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आता 34+14 नवीन चेक इन काउंटर आता त्या ठिकाणी तयार होतील आणि म्हणून याच्यात अधिकच्या प्रवासींना पुढच्या काळामध्ये या ठिकाणून प्रवास करता येईल, त्याची क्षमता सुद्धा कमीत कमी 10 ते 15 लाखांना अधिक वाढेल। आणि म्हणून पुणे हे असं विमानतळ आहे की जिथे सर्वाधिक मागच्या काळात आपण जर प्रवासी संख्या पाहिली तर जवळपास 10.66% त्याच्यामध्ये वाढ झाली। विमानाचा जो आपण विमानाची संख्या किंवा विमानाची हालचाल ती पाहिली ती 60% वाढली। कार्गो वाहतूक सुद्धा जवळपास आपल्याकडे 8.85% वाढली। त्यामुळे पुण्याच्या विमानतळाचं आपण पाहिलं तर आमूलाग्र बदल इथल्या विमान सेवेमध्ये आपल्याला दिसून येतो। आज दुबईला सुद्धा पुणे ते दुबई रोज विमान सेवा सुरू झाली। बँकॉकला सुद्धा आठवड्यातून 3 वेळा पुण्यातून थेट विमान सेवा सुरू झाली।
देशांतर्गत सुद्धा काही मार्ग नव्यानं सुरू झाले. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुणे आणि भोपाळची थेट उडान सेवा सुरू झाली. आता त्रिवेंद्रमला सुद्धा पुण्यातून विमान सेवा सुरू झाली. शिवाय चेन्नई असेल, इंदोर असेल, अहमदाबाद असेल, देहरादून या ठिकाणी सुद्धा विमान सेवा सुरू झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की पुण्याच्या या विमानतळावरनं, या ठिकाणावरनं अधिक चांगल्या पद्धतीची विमान सेवा देण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय. पुढचा अत्यंत महत्वाचा विषय जो आहे तो विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा. तर त्यासाठी सुद्धा मागच्या काही काळामध्ये सातत्यानं दिल्लीमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील, म्हणजे संरक्षण विभागाचे अधिकारी असतील, आमच्या AI चे अधिकारी असतील, DGCA चे अधिकारी असतील, या सगळ्यांसोबत सातत्यानं बैठका सुरू आहेत. OLS सर्व्हे सुद्धा झालाय. आता नेमकी आपल्याला किती जागा लागेल, पुण्याच्या विमानतळाचा विचार करताना पुढच्या 50-100 वर्षाचा विचार आम्ही आता करतोय. आणि त्यामुळे एअरफोर्स असेल, म्हणजे डिफेन्स असेल आणि खाजगी असेल, अशा पद्धतीनं साधारणतः 200 एकरपेक्षा जास्त जागा आम्ही ताब्यात घेण्याचं आमचं नियोजन आहे. त्यासाठीचं सूत्र सुद्धा ठरलंय. आज डिफेन्सच्या काही ज्या जागेमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या ठिकाणी रडार आहे, अशी 25 एकरची जागा आम्ही त्यांना विनंती केली आहे. मी मागेही सांगितलं. त्याच्या बदल्यात आम्ही जर पलीकडच्या बाजूला आम्ही 65 एकर जागा, पूर्वेच्या बाजूला आम्ही भूसंपादन खाजगी जागेचं करतोय. त्यामध्ये अधिकची जागा आम्ही त्यांना देऊ, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलंय. त्या पद्धतीनं त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण तयार करून देऊ. रडार पूर्णपणे तुम्हाला जे तयार ते नव्यानं करून देऊ, अशा पद्धतीने तेही चालू आहे. नव्यानं कार्गोसाठी सुद्धा स्वतंत्रपणे या कार्गोची सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला अजून व्यापकता कशी वाढवता येईल यासाठी आम्ही ताब्यात घेण्याचं आमचं नियोजन आहे. त्यासाठीचं सूत्र सुद्धा ठरलंय. आज डिफेन्सच्या काही ज्या जागेमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या ठिकाणी रडार आहे, अशी 25 एकरची जागा आम्ही त्यांना विनंती केली आहे. मी मागेही सांगितलं. त्याच्या बदल्यात आम्ही जर पलीकडच्या बाजूला आम्ही 65 एकर जागा, पूर्वेच्या बाजूला आम्ही भूसंपादन खाजगी जागेचं करतोय. त्यामध्ये अधिकची जागा आम्ही त्यांना देऊ, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलंय. त्या पद्धतीनं त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण तयार करून देऊ. रडार पूर्णपणे तुम्हाला जे तयार ते नव्यानं करून देऊ, अशा पद्धतीने तेही चालू आहे. नव्यानं कार्गोसाठी सुद्धा स्वतंत्रपणे या कार्गोची सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला अजून व्यापकता कशी वाढवता येईल यासाठी सुद्धा कार्गोसाठी सुद्धा स्वतंत्र एक प्रकारचं त्या ठिकाणी नव्यानं अजून काही डेव्हलप करता येईल याचाही विचार त्याच्यामध्ये केलाय. आणि म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये याला मूर्त स्वरूप नक्की येईल. राज्य सरकार या सगळ्या जागांसाठीच भूसंपादनाचा खर्च देशात कुठेही जर नवीन विमानतळ व्हायचं असेल, विस्तारीकरण करायचं असेल तर राज्य सरकारच जमीन देतं. त्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये जे काही विमानतळाचं धावपट्टीचं विस्तारीकरण होतंय त्यासाठी जी खाजगी जागा लागेल त्यासाठी राज्य सरकार याच्यामध्ये मोबदला म्हणून 60% रक्कम राज्य सरकार देईल. आपल्यालाही माहिती आहे 20% महापालिका देईल, 10% PMRD, 10% PCMC याचं साधारणतः प्रमाण आहे. शिवाय हा रनवे ज्या वेळेला वाढतो त्यामुळे काही या बाजूच्या लोगावला जाणारा रस्ता त्याच्यामध्ये येतो. तो रस्ता तो बाहेर न काढण्यासाठी म्हणून, कारण मग तो रस्ता तर आतमध्ये येईल. कारण धावपट्टी वाढवल्यानंतर धावपट्टी वाढते, त्याच्यानंतरचा काही परिसर सुद्धा आपल्याला सुरक्षेच्या कारणासाठी आपल्याला जागा घ्यावी लागते. तो रस्ता तो बाहेर न काढण्यासाठी तो महानगरपालिकेचे आजही आयुक्त होते, त्याची बैठक झाली. त्यासाठीचं जे भूसंपादन करायचंय त्यासाठी 65 कोटी रुपये ही महानगरपालिका देण्याची महापालिकेने तत्वता मान्यता दिली आहे. कारण ते शेवटी सर्वसामान्य माणसांसाठी, पुणेकरांसाठीचे रस्ते आहेत, त्यामुळे ती जागा तिथे घेतली जाईल. त्यासाठी महानगरपालिका खर्च करेल. मग एकूणच पुढच्या काळामध्ये पुण्यातून आजही पुण्यात आपण जर पाहिलं तर जवळजवळ 200 पेक्षा अधिक उड्डाणं या पुण्याच्या विमानतळावरनं होत आहेत. पुढचं आमचा हाच प्रयत्न राहील की पुण्याच्या विमानतळाच्या या सगळ्या विस्तारीकरण, आता टर्मिनलचं या काम झालं, जुनं टर्मिनल आम्ही आता काम करायला घेतलंय, त्या ठिकाणचा विस्तार दोन्ही कनेक्ट केले जातील. पुढच्या काळात धावपट्टीचं विस्तारीकरण लवकरात लवकर होईल, त्यासाठीचं भूसंपादन ताबडतोब होईल. अशा पद्धतीनं पुणेकरांना अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी कशी सेवा देता येईल. शिवाय मेट्रो कनेक्टिव्हिटीचा आम्ही विचार केलाय. खडकवासला ते खराडी हा जो मेट्रो मार्ग आहे त्यासाठी सुद्धा महामेट्रोचे जे काही महाव्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली. आमच्या AI आणि DGC आमच्या मिनिस्ट्रीच्या काही लोकांशी आम्ही त्या संदर्भात सुद्धा बोललो. आणि हा विषय विमानतळाशी कनेक्टिव्हिटीचा विषय हा महामेट्रो, महानगरपालिका यांच्याशी संबंधित असल्यामुळे महानगरपालिकेने तो DPR करण्यासाठीचा
खराडी ते विमानतळ म्हणजे खडकवासला ते विमानतळ असा तो मार्ग पुढच्या काळात होईल. आणि म्हणजे पुण्यातले जे काही 4 मेट्रो मार्ग आहेत त्या 4ही मेट्रो मार्गाची कनेक्टिव्हिटी थेट विमानतळाशी जोडली जाईल. कुठलाही मार्ग असेल बघा, निगडी ते स्वारगेट आहे, हिंजवडी ते शिवाजीनगर आहे, वनाज ते रामवाडी आहे, या सगळ्या मार्गांना कुठलाही माणूस म्हणजे पुणे असेल, पुणे ग्रामीण असेल, पिंपरी चिंचवड असेल, या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या लोकांना मेट्रोतनं थेट कनेक्टिव्हिटी ही एअरपोर्टला मिळेल यासाठीचं सुद्धा नियोजन चालू आहे. आणि त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेने हा डीपीआर करावा, महापालिकेने पैसे द्यावेत, महामेट्रो त्याचा डीपीआर करावा अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की चांगल्या प्रकारचा हा एक प्रयत्न पुण्यासारख्या एका महामेट्रोच्या शहरासाठी आहे. 60 लाखाच्या वरती शहराची लोकसंख्या गेली आहे. दोन्ही शहरं मिळून 1 कोटी, जिल्हा मिळून 1 कोटीच्या पुढे आपण गेलोय. त्यामुळे पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करता या विमानतळावरनं अधिकाधिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आज पुण्याच्या विमानतळाच्या सल्लागार समितीची सुद्धा बैठक झाली. सर्व सदस्य त्या बैठकीला उपस्थित होते. अजेंडाही आजच्या बैठकीचा याच अनुषंगाने 2-3 विषय होते आणि त्याच्यावरती सुद्धा सगळ्या सदस्यांनी आपापले मत मांडली, विचार मांडले आणि पुढच्या काळामध्ये सातत्याने या बैठका करण्याचं आमचं नियोजन आहे. निश्चितपणे शेवटी एक अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीची विमान देण्यासाठी जे जे आवश्यक सगळ्या व्यवस्था आहेत ते देण्याचे 100% आमचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं IMD ची सुद्धा व्यवस्था मला असं वाटतं आम्ही लवकरच याच्यामध्ये आताही चालू आहे. IMD चा विषय आताही आपण त्याच्यामध्ये पुढे कमी असेल तर ते सुद्धा करू. नाही, कसं आहे शेवटी आपल्याला डोळ्यांना काय वाटतं याच्यापेक्षा ती फिजिबिलिटी काय आहे, टेक्निकली ते पॉसिबल आहे नाहीये हे शेवटी जोपर्यंत तुम्ही डीपीआर करत नाही तोपर्यंत ते होणार नाही. त्यामुळे एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी म्हणून जे जे करता येईल त्याच्यातनं लवकर काय होईल ते आपण करणार. सर्व प्रकारची विमानं त्या ठिकाणावरनं उतरतील आणि जातील अशा पद्धतीचं त्याचं नियोजन. एक्सटेन्शन 3,500 पर्यंत आपण एक्सटेन्शनचा आकडा किती मीटर आपण म्हणतो ते तो 1100 मीटर दोनों 500 and 650. पुरंदर विमानतळाच्या संदर्भात मी मगाशी म्हणालो तसं की देशात कुठेही नव्यानं विमानतळ करायचं असेल तर जागा ही राज्य सरकार देत असते. त्यामुळे जी काही माझी माहिती आहे मी त्याच्या संदर्भात थोडस जे काही राज्य सरकारच्या आता MIDCच्या माध्यमातून ती जागा संपादित केली जाते. प्रत्येक गावाला एक मला असं वाटतं उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकारीची नेमणूक केलेली आहे आणि त्याचं मला वाटतं भूसंपादनाचं नोटिफिकेशन सुद्धा आलंय. मग भूसंपादनाची प्रक्रिया आता मला वाटतं वेग घेतीये. लवकरात लवकर ते सुद्धा काम सुरू होईल. नाही, हे स्वाभाविक आहे. शेवटी भूमिपुत्रांना न्याय दिलाच पाहिजे. आम्ही कोणीही या मताचे नाहीये की भूमिपुत्रांना बाजूला ठेवून किंवा त्यांचं मत विचारत नाही घेता काम करावं. शेवटी या पुण्याचं असेल, पश्चिम महाराष्ट्र, एकूणच महाराष्ट्र सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ते विमानतळ आहे. त्यामुळे भूमिपुत्रावरती कुठला अन्याय होऊ दिला जाणार. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. मी 4 दिवस त्याच्यावरती पूर्ण काम केलं. ज्या ज्या कंपन्यांचे तुम्हाला वाटले की असे रेट वाढलेले होते मी तुम्हाला सांगतो तात्काळ कसे कमी केले त्याचे सुद्धा मी दाखले दिलेले आहेत. अगदी 9,000, 10,000, 14,000 पर्यंत श्रीनगर ते मुंबईची विमानाची तिकीटं खाली आली होती. हे आम्ही जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नाचं यश होतं. मला वाटत नाही की कुणी मुद्दामून केलं असावं. शेवटी आपण बघा शेवटी आज देश संकटात होता. देशावरती आज इतका मोठा हल्ला झाला होता. मला असं वाटतं प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवूनच काम केलं. हे बघा शेवटी हा मुद्दा वारंवार येणारच आहे. हे ओपन मार्केट आहे.
शेवटी जगभरात कुठेही तुम्ही गेलात तरी हीच पद्धती आहे. हे ओपन मार्केट आहे, पण त्याच्यात सुद्धा निश्चितपणे डीजीसीएच्या माध्यमातून याच्यामध्ये ही कुठंतरी कंट्रोलमध्ये राहतील. विमानाची तिकीट आणि दर हे कुठंतरी एका याच्यामध्ये चौकटीत कसं राहतील याच्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच आहेत. कसला आयोग? आता स्थानिक पातळी आहे ना, एअरपोर्ट अथॉरिटीची कमिटी आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येक एअरपोर्टला प्रत्येक विमानतळावरती आहे. तीच सगळी लोक त्याचं काम करतात त्याच्यावर. नाही, आता मला असं वाटतं की हे जे काही टर्मिनल हे पीपीपी मॉडेल वरती केलेलं आहे, यांच्यातलं आणि ज्यांनी हे काम केले त्याच्यावरती टर्म्स अँड कंडिशन त्यांच्या अग्रीमेंट मध्ये काय क्लॉजेस आहेत एकदा बघितलं पाहिजे. मी स्वतः सूचना पण दिलेल्या आहेत की पीएमपीएमएल ची बस सेवा शेवटपर्यंत आत कशी. पण आता मला असं वाटतं बाहेर येते 50-100 मीटरच्या अंतरावरती येते, तर आपण त्याच्यासाठी सुद्धा मी एकदा माहिती घेतो.